मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुप नर्सरी KG1 KG2 आणि 1ली ते 5वी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 88 30 22 84 71 आणि 98 22 50 37 25। पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड। राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स 2012। बँकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल GCHAM Abacus and Brain Gym Abacus फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8 रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा। मोबाईल नंबर 9921 73 95 50 आणि 9503 16 25 95। श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा NAC reaccredited with grade A CGPA 3.04। वेबसाइट www.jmvbuldhana.ac.in। प्रवेश देणे सुरू। बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय। उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला BA, वाणिज्य BCom, विज्ञान BSc। उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम MSc रसायनशास्त्र, MCom वाणिज्य, MA अर्थशास्त्र, मराठी, इंग्रजी, संगीत। 11वी आणि 12वी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम। प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर PP कोटे प्राचार्य। मोबाईल नंबर 98 22 46 14 16 आणि प्राध्यापक SN चिंचोले IQSC समन्वयक। मोबाईल नंबर 94 21 39 40 23। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। शहरातील चैतन्यवाडी परिसरात असलेली प्रबोधन गांधी शाळेत इयत्ता 9वी मध्ये शिकणाऱ्या श्रवण दिलीप हिवाळे वय वर्ष 13 या मुलाला शिक्षकांसोबत मुख्याध्यापकानं चापटा मारून चोपल्यानं मुख्याध्यापिकांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। श्रवणचा 3:30 वाजता आज 11 जुलैला गणिताचा पेपर होता। त्याने शेजारच्या विद्यार्थ्यांकडून डोकावून पाहिलं असता पंकज चव्हाण याने डायरेक्ट मारायला सुरुवात केली। दरम्यान चंद्रकांत जोशी यांना फोन लावून वर्गात बोलवलं। त्यांनी देखील वर्गातून मारत ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि पेपर सोडवायला लावला असं विद्यार्थ्यांनी वडिलांना सांगितल्यावर दिलीप हिवाळे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। या संदर्भात माहिती विचारली असता मुख्याध्यापक या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करत आहेत। काल प्रबोधन महाविद्यालय येथील विद्यार्थी श्रावण दिलीप हिवाळे यांचे पालक दिलीप हिवाळे यांचा आमच्याशी संपर्क झाला। त्यांच्या मुलाला प्रबोधन शाळेतील शिक्षकांनी बेदम मारहाण केल्याचे त्यांनी घटना आम्हाला सांगितली। ती सांगितली असता आम्ही सदर शाळेतील प्रशासनातील शिक्षकांशी संपर्क साधला व त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। तर तिथे जाब विचारण्यासाठी गेलो असता तिथे जे पंकज चव्हाण नामक जे शिक्षक होते ते तिथून 2 दिवसाच्या रजेवर गेल्याचे आम्हाला त्यांनी प्रथमदर्शन सांगितले। आम्ही झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिलेला असताना सुद्धा त्यांनी त्याच्यावर उडाउडीची उत्तरे दिले। मुलाला एवढ्या पद्धतीने बेदम मारहाण केले, त्याच्या अंगावर अक्षरशः वळ उमटले आणि जाणीवपूर्वक एका श्रावण दिलीप हिवाळे नामक विद्यार्थ्याला जोशी सर आणि चव्हाण सर ह्या दोघांनी बेदम पूर्वक मारहाण केल्यामुळे त्याच्या मानसिक याच्यावर सुद्धा आघात झालेला आहे आणि तो फार घाबरलेला आहे। तरी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून दिलीप हिवाळे यांना मदत केली व FIR याबद्दल त्यांनी तिथे नोंदवलेलं सुद्धा आहे व या शाळेची मान्यता कशी रद्द होईल यासाठी सुद्धा आम्ही आता पुढे चालून आमचं दिशा ठरवणार आहोत। आणि ज्या विद्यार्थ्याला इतकं गंभीर पद्धतीने यांनी मारले याचा निश्चितच जाब आम्ही शिक्षणाधिकारी साहेब यांना सुद्धा विचारणार आहोत आणि संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाईची आम्ही मागणी करत आहोत। माझा मुलगा श्रवण दिलीप हिवाळे हा काल नेहमीप्रमाणे शाळेची तयारी करून शाळेत आला व शाळेत आल्यानंतर मधल्या सुट्टीमध्ये जेवण डब्बा झाला। त्याच्यानंतर परत शाळा भरली। 3चा पिरियड झाला आणि 3च्या पिरियडनंतर त्याचा एक पेपर होता। तो पेपर त्यांनी दिला। त्यात काहीतरी त्यांनी म्हणजे बघितलं कोणाचा तरी, तर ते शिक्षकांना मारणं सुरू केलं। पंकज चव्हाण सर त्यांनी विचारलं का बा मारता, तर का स्वर आपटला आणि ढोरगुंबे सुद्धा मारलेली आहे। त्याची मान सुजलेली आहे, पाठीवर वळ आहेत त्याच्या। आणि त्याच्यानंतर त्यांनी मोबाईल काढून प्रिन्सिपलांना बोलवलं। प्रिन्सिपलला विचारलं, सांगितलं की हा त्रास देतोय,
प्रिन्सिपलनं त्याला वर्गातून काढून मारत ऑफिसमध्ये नेलं, ऑफिसमध्ये नेऊन बसवलं. हा प्रकार सगळा काल घडलेला आहे. काल संध्याकाळी मला त्याने 6 वाजता ग्राउंडवर आल्यावर नंतर कळालं की आमच्या फुटबॉल खेळणारी मुलगी तिनं मला हा प्रकार सांगितला. त्याने सांगितलाच नाही किंवा श्रवणला सरांनी खूप मारलेलं आहे. त्याच्यानंतर मी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. तक्रार देऊन त्याची परतसुद्धा आणलेली आहे आणि त्याची कडक कारवाई व्हावी या 2 शिक्षकांवर. सिटी न्यूज बुलढाणा. सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स, पर नए कस्टमर भी तो बनते हैं आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात. काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता. महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा. 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस. पत्ता मलकापूर रोड, बुलढाणा. चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स. महाराजा अग्रेसन रिसॉर्ट, चिखली. लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण. पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा. या धर्तीवर 50 लोकांपासून 5000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल. मोबाईल नंबर 9822897747 आणि 9011065879 आणि 7743951901. श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड, बुलढाणा. जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा. 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 940458 8319 आणि 9130 83 30 24.